श्री स्वामी समर्थ. तर मार्केटमध्ये आवळ्याबरोबर मुबलक प्रमाणात लिंबूसुद्धा विकायला येत आहे आणि लोणच्याला जे हवे आहेत ते लिंबू भरपूर प्रमाणामध्ये विकायला येत आहेत. तर चला, अजिबात तेलाचा वापर न करता, कुठलेही जास्त मसाले न वापरता 4-5 वर्षे टिकवता येईल असं लोणचं आपण बनवणार आहोत. तर लोणचं बघा किती सुंदर तयार झालेलं आहे. अजिबात आपण याच्यामध्ये तेल, मेथी याचा वापर केलेला नाही. तर बघा, इथे किलोवर नाही, म्हणजे आम्ही कल्याणमध्ये राहतो, इथे मला नगावरती लिंबू मिळालेले आहेत. तरी हे लिंबू अर्धा किलो आहे. टोटल 11 लिंबू आहेत. तर हे लिंबू मी धुवून घेतलेले आहेत आणि जेवढं शक्य आहे तेवढे हे लिंबू पुसून घ्यायचे आहे, कारण आपण यांना सालासहित मुरवत ठेवणार आहोत. तर बघा, सुरुवातीला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर त्यांना पुसून घेतलेलं आहे. तर लिंबूचं जे साल असतं ते थोडंसं पातळ असतं, असा लिंबू घ्यायचा आहे. आणि दुसरे जे लिंबू येतात यांच्यामध्ये फरक बघा, हे हाताला एकदम जाड लागतात आणि साईजने सुद्धा ते मोठे असतात. तर जे आपण लोणच्यासाठी लिंबू घेतलेले आहेत त्यांचं साल पातळ आहे आणि साईजने सुद्धा ते छोटे आहेत. तर बघा, 2 कपड्यामध्ये फरक असतो, तसा फरक इथे ओळखायचा आहे. एक सॉफ्ट कापड आणि एक चरबरीत किंवा रफ कापड असतं, तसं इथे या लिंबूंमध्ये फरक असतो. तर चांगले पिवळे लिंबू घ्यायचे आहेत. तर इथे ज्या सुरीलावरती रेषा असतात किंवा दातही म्हणतात, अशी सुरी लिंबू कापायसाठी घ्यायची. जी सुरी एकदम प्लेन असते, म्हणजे ज्या साईडला आपण कापतो त्या साईडला एकदम प्लेन असते, ती सुरी लिंबू कापण्यासाठी घ्यायची नाही. तर मी लिंबूला या पद्धतीने कापून घेतलेला आहे. तर एका लिंबूच्या 8 फोडी याप्रमाणे करून घेतल्या. सगळे लिंबू कापून घेतल्यानंतर त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. तर टोटल 11 लिंबू घेतलेले आहेत. चांगले पिवळे बघून इथे लिंबू घ्यायचे आहेत. तर सगळ्या लिंबूंमधून मी साल काढून घेतली. आता इथे माझ्याजवळ 1 किलोची काचेची बरणी आहे, त्याच्यामध्ये सगळे लिंबू भरून घेतलेले आहेत. तर बघा, अर्धी बरणी इथे भरलेली आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे जाड मीठ. तर इथे आपल्याला लिंबूचं साल नरम करण्यासाठी लोणचं मुरवत ठेवायचं आहे किंवा लिंबू मुरवत ठेवायचे आहेत. तर मी ते जाड मीठ घेतलेलं आहे 50 ग्रॅम. तुम्ही घरामधील नेहमीचं मीठ घेतलं तरी चालेल. आणि लिंबू मुरवण्यासाठी शक्यतो काचेचीच बरणी घ्यायची आहे. लिंबूचं साल जे आहे ते आपल्याला पातळ करण्यासाठी ही प्रोसेस करायची आहे. आपण बराच वेळेस इन्स्टंट लोणचं करायला जातो आणि लिंबू आपण वाफवतो त्यावेळेस ते लोणचं थोडंसं कडू होत असतं. तर ही जी ट्रेडिशनल पद्धत आहे, याच पद्धतीने लोणचं करायचं, म्हणजे खूप टेस्टी आणि जास्त दिवस टिकणारं लोणचं तयार होईल. आता मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स केलं आणि जिथे ऊन येतं तिथे ही बरणी ठेवायची आहे. तुम्ही जर अशी बरणी वापरणार असाल तर वरतून याला सुती कापड वापरायचं किंवा शेजवान चटणीची जी बरणी येते तिला स्वच्छ करायचं आणि ती वापरायची. अशी बरणी वापरणार असाल तर तिलासुद्धा वरती सुती कपडा बांधायचा आणि नंतर झाकण ठेवायचं. तर बघा, आमच्या गॅलरीमध्ये रोज सकाळी 2-3 तास ऊन येतं, तिथे मी हे लिंबूची बरणी ठेवलेली होती. आणि बघा, याचं साल चांगलं गळलेलं आहे किंवा नरम झालेलं आहे. ऊन जरी आलं नाही तरी 5-6 दिवस मीठ आणि लिंबू मिक्स करून ठेवायचे आहेत. फक्त रोज त्याचं झाकण काढून चमच्याने त्याला मिक्स करायचं. बघा, आता लिंबूचा कलर चेंज झालेला आहे. सगळ्या मिठाला तिथे पाणी सुटलेलं आहे आणि तुम्ही बघितलं की लिंबूचं सालसुद्धा चांगलं नरम झालेलं आहे. आता लोणच्यासाठी मसाला बनवूयात. तर 1/2 चमचा या साईजचा मी चमचा घेतलेला आहे, म्हणजे 1 चमचा आणि थोडीशी बडीशोप, 1 चमचा धणे आणि 1 चमचाला कमी जिरं घेतलेलं आहे आणि 10 काळी मिरी घेतलेली आहेत. आता मी गॅसची फ्लेम चालू केली नव्हती. गॅसची फ्लेम चालू केली आणि 1 मिनटं फक्त स्लो फ्लेमवरती हे मसाले आपल्याला गरम करायचे आहेत. त्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही. नॉर्मल त्यांना गरम करायचं, म्हणजे त्यातील मॉइश्चर फक्त आपल्याला संपवायचं आहे. आता हे मसाले काढून घ्यायचे. हे मसाले भाजल्याच तुम्हाला समजेल जबरदस्त त्याचा वास सुटलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि पॅन गरम आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा काळे तीळ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा टाकलेली आहे काश्मीरी मिरची. गॅसची फ्लेम बंदच आहे, फक्त पॅन थोडासा गरम आहे. बघा, मी ते हात लावून दाखवला, थोडासा गरम पॅन आहे, म्हणजे मिरची आणि मिठामधील सुद्धा मॉइश्चर कमी होईल. आता आपले धणे आणि बडीशोप थंड झालेली आहे, ती इथे दळून घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला कितपत बारीक हवं आहे त्या पद्धतीने दळून घ्यायचं. मी या पद्धतीने दळून घेतलेलं आहे. थोडीशी जाडसरच पावडर करून घ्यायची. मी याच्यामध्ये मेथी टाकली नाही, तुम्ही मेथीसुद्धा टाकू शकता, त्याच्याने सुद्धा त्याला चव खूप छान येईल. आता हे मसालेसुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर मी इथे अर्धा किलो लिंबूसाठी 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर इथे गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. गूळ मेल्ट करण्यासाठी आपल्याला इथे तेल, तूप काहीच घालायचं नाही, फक्त 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि नॉर्मल गॅसची फ्लेम लो करून फक्त मिक्स करायचं आहे.
गूळ मिक्स झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. 1 ते 1.5 मिनिटामध्ये पूर्ण गूळ इथे मिक्स होईल. तर इथे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि फक्त खाली पॅनला गुळाचं मिश्रण लागू नाही म्हणून मिक्स केलं. थोडंसं हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. गरम मिश्रणामध्येच आपल्याला मसाले टाकायचे नाही. तर याच्यासाठी शक्यतो कोल्हापुरी गूळ वापरू नका. जो सेंद्रिय गूळ असतो, केमिकल फ्री गूळ असतो त्याचा वापर करा. तर चला इथे मी थोडंसं ही चासणी थंड करून घेतलेली आहे. तर बघा थोडी गरम आहे, खूप देखील थंड करून घेतली नाही. आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये दळलेले मसाले घालायचे, मिक्स करायचं. थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे चासणी लगेच कडक होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ज्यावेळेस आपण याच्यामध्ये लिंबू टाकू परफेक्ट याचं टेक्स्चर होणार आहे. आता काळा मीठ, मिरची, ओवा जे आपण नॉर्मल गरम केले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत. ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा इथे जर लोणच्याला जास्त कलर आणायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन अर्धा चमचा काश्मीरी मिरची टाकू शकता. मात्र मी जी काश्मीरी मिरची वापरली तिला ऑलरेडी भरपूर लाल कलर आहे. त्याच्यामुळे लोणच्याला चांगला लाल कलर आलेला आहे. तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये थोडासा ऑरेंज कलरसुद्धा वापरू शकता. मात्र मी तसं काही केलं नाही. थोडीशी जास्त बेडकी मिरची वापरली किंवा काश्मीरी मिरची वापरली तरी चालेल. आता याच्यामध्ये लिंबू टाकले आणि फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबू टाकल्याच बघा लिंबूच्या पाण्यामुळे आणि मिरचीमुळे या मिश्रणाला किती छान कलर आलेला आहे. फक्त व्यवस्थित मिक्स करायचं आणि जे आपण इन्स्टंट लोणचं बनवतो तर तुम्ही कधी बनवलं असेल तर बघा ज्यावेळेस आपण लिंबू वाफवतो किंवा शिजवतो त्यावेळेस लिंबूचं साल कडू होत असतं. म्हणून असं लोणचं बनवायचं हे ट्रेडिशनल आहे, पारंपरिक आहे आणि शिवाय बघा हे लोणचं चविष्ट तर आहेच, मात्र हे टिकतं देखील भरपूर दिवस. 4-5 वर्ष हे लोणचं टिकेल. मात्र एवढे दिवस ते काही राहणार नाही. तर बघा इथे तुम्ही टेस्ट चेक करून बघायची. मिरची, मीठ आणि गोडाचं प्रमाण या स्टेजला चेक करून बघायचं आणि जे कमी जास्त असेल ते तुम्ही इथे वाढवून घ्यायचं आहे. अजिबात हे लोणचं बनवण्यासाठी वेळ लागत नाही. फक्त आपल्याला 4-5 दिवस जे लिंबू आहेत त्यांना एका बरणीमध्ये ठेवायचं असतं आणि रोज त्यांना हलवायचं असतं. ऊन येत असेल तर तिथे ठेवायचं आणि ऊन जर येत नसेल तर घरामध्ये जिथे जास्त टच होणार नाही अशा जाग्यामध्ये ठेवायचं आहे. तर बघा आपला पाक किंवा गुळाची चासणी थोडी दाटसर झाली होती. लिंबू टाकल्या एकदम पातळ असं इथे टेक्स्चर तयार झालेलं आहे. आता लिंबूच्याच बरणीमध्ये मी सगळं लोणचं भरून ठेवलेलं आहे. तर आता हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे. मात्र आणखीन 4-5 दिवसांनी याची टेस्ट खूप छान लागेल. तर मी या लिंबूच्या लोणच्यामध्ये मेथी टाकली नाही. तुम्ही याच्यामध्ये 5-6 मेथी भाजून दळून टाका. त्याच्याने आणखीन याची चव वाढणार आहे. तर इथे आंबट, तिखट, गोड असं लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे. मात्र लिंबू आपण ज्यावेळेस आंबवतो किंवा त्याला 5-6 दिवस झाकण लावून ठेवतो, अशा वेळेस लिंबू खूप आंबट होतात. म्हणून इथे गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं म्हणजे लोणचं आणखीन टेस्टी होईल. तर बघा किती सुंदर आपलं लोणचं तयार झालेलं आहे. लिंबूप्रमाणेच आवळ्याचे गुलाबजाम, आवळ्याचं लोणचं आणि आवळ्याचा जामसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर लिंबूचं लोणचं नक्की ट्राय करून बघा. पराठ्याबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतं. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.